नमस्कार मित्रांनो. ज्ञानगंगा स्टोरीज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे विचार बदला म्हणजे आयुष्य आपोआप बदलेल. तर चला कथेला सुरुवात करूया. एका शहरातील रेल्वे स्टेशनवर एक भिकारी राहत होता. तो तिथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये बसलेल्या प्रवाशांकडून भीक मागून आपले पोट भरत असे. एके दिवशी तो भीक मागत असताना त्याला सूटबूट घातलेला एक उंच माणूस दिसला. त्याला वाटले की हा माणूस खूप श्रीमंत दिसतोय. जर मी त्याच्याकडे भीक मागितली तर तो मला नक्कीच चांगले पैसे देईल. तो त्या उंच माणसाकडे भीक मागू लागला. भिकाऱ्याकडे पाहून तो उंच माणूस म्हणाला, "तू नेहमीच मागत असतोस. तू कधी कोणाला काही देतोस का?" भिकारी म्हणाला, "साहेब, मी भिकारी आहे. मी नेहमी लोकांना मागतच असतो. माझी इतकी लायकी कुठे आहे की मी कोणाला काही देऊ शकेन?" तो उंच माणूस म्हणाला, "जर तुम्ही कोणाला काही देऊ शकत नाही, तर तुम्हाला ते मागण्याचा अधिकारही नाही. मी एक व्यापारी आहे आणि देण्याघेण्यावरच विश्वास ठेवतो. जर तुमच्याकडे मला देण्यासारखे काही असेल, तरच मी तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देऊ शकतो." एवढं बोलून तो उंच माणूस ट्रेनमध्ये चढला आणि निघून गेला. इकडे भिकारी तो उंच माणूस बोललेल्या गोष्टींवर विचार करू लागला. त्या उंच माणसाने जे सांगितले ते भिकाऱ्याच्या हृदयाला भिडले. तो विचार करू लागला की कदाचित मला भिक्षेत जास्त पैसे मिळत नाहीत, कारण मी त्या बदल्यात कोणाला काहीही देत नाही. पण मी तर भिकारी आहे. मी कोणाला काय देऊ शकतो? पण किती दिवस मी लोकांकडून त्यांना काहीही न देता फक्त मागतच राहीन? खूप विचार केल्यानंतर भिकाऱ्याने ठरवले की जो कोणी त्याला भीक देईल तो त्या व्यक्तीला त्या बदल्यात काहीतरी देईल. पण आता त्याच्या मनात प्रश्न असा होता की जर तो स्वतः भिकारी आहे, तर तो भिक्षेच्या बदल्यात इतरांना काय देऊ शकतो? तो या विचारात 2 दिवसांपासून होता, पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. तो स्टेशनजवळ बसला असताना त्याची नजर स्टेशन भोवतीच्या झाडांवर उमललेल्या काही फुलांवर पडली. त्याने विचार केला, मी भिक्षेच्या बदल्यात लोकांना काही फुले का देऊ नये? त्याला त्याची कल्पना आवडली आणि त्याने तिथून काही फुले तोडली. आता तो ट्रेनमध्ये भीक मागायला आला. आता जेव्हा जेव्हा कुणी त्याला भिक्षा द्यायचे, त्या बदल्यात तो भिक्षा देणाऱ्याला काही फुले देत असे. लोक ती फुले आनंदाने स्वतःकडे ठेवत असत. आता तो भिकारी दररोज फुले तोडायचा आणि भिक्षेच्या बदल्यात लोकांना वाटायचा. काही दिवसांतच त्याला जाणवले की आता बरेच लोक त्याला भिक्षा देऊ लागले आहेत. तो स्टेशन जवळील सर्व फुले तोडायचा. जोपर्यंत त्याच्याकडे फुले असायची, तोपर्यंत लोक त्याला भिक्षा देत असत. पण जेव्हा फुले वाटून वाटून संपून जायची, तेव्हा त्याला भिक्षाही मिळत नसे. आताही दररोजचे झाले होते. एके दिवशी तो भिक्षा मागत असताना त्याला तोच उंच माणूस ट्रेनमध्ये बसलेला दिसला, ज्याच्यामुळे त्याला भिक्षेच्या बदल्यात फुले देण्याची प्रेरणा मिळाली होती. तो लगेच त्या व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला, "साहेब, आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही फुले आहेत. तुम्ही मला काहीतरी भिक्षा द्या. त्या बदल्यात मी तुम्हाला काही फुले देईन." त्या उंच व्यक्तीने त्याला काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्या बदल्यात काही फुले त्या व्यक्तीला दिली. त्या उंच माणसाला हे खूप आवडले. तो म्हणाला, "वा, आज तूही माझ्यासारखाच एक व्यावसायिक झाला आहेस." असे म्हणत तो उंच माणूस फुले घेऊन त्याच्या स्टेशनवर उतरला. त्या उंच माणसाने बोललेले शब्द पुन्हा एकदा भिकाऱ्याच्या हृदयात शिरले. तो त्या उंच माणसाने बोललेल्या गोष्टींबद्दल पुन्हा पुन्हा विचार करू लागला आणि खूप आनंदी होऊ लागला. त्याचे डोळे आता चमकू लागले. त्याला वाटू लागले की आता त्याच्या हातात यशाची गुरुकिल्ली आहे, ज्याद्वारे तो त्याचे जीवन बदलवू शकतो. तो ताबडतोब ट्रेनमधून खाली उतरला आणि आकाशाकडे पाहत उत्साहाने मोठ्या आवाजात म्हणाला, "मी भिकारी नाही, मी तर एक व्यापारी आहे. मीही श्रीमंत होऊ शकतो." जेव्हा लोकांनी त्याला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले की कदाचित हा भिकारी वेडा झाला आहे. दुसऱ्या दिवसापासून तो भिकारी पुन्हा कधीही स्टेशनवर दिसला नाही. पण 6 महिन्यानंतर त्याच स्टेशनवर सूटबूट घातलेले 2 लोक प्रवास करत होते. दोघांनीही एकमेकांना पाहिले तेव्हा एकाने दुसऱ्याशी हस्तांदोलन केले आणि म्हणाला, "तुम्ही मला ओळखले का?" दुसरा माणूस म्हणाला, "नाही, कारण मला वाटतं आपण पहिल्यांदाच भेटत आहोत." पहिला माणूस म्हणाला, "नाही, तुम्ही लक्षात आणा. आपण पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा भेटत आहोत." दुसरा माणूस म्हणाला, "मला काही आठवत नाही, पण आपण पहिले 2 वेळा कधी भेटलो होतो?" आता तो माणूस हसला आणि म्हणाला, "आपण या ट्रेनमध्ये आधी 2दा भेटलो आहोत.
मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही आपल्या पहिल्या भेटीत सांगितले होते की मी आयुष्यात काय करावे आणि दुसऱ्या भेटीत सांगितले की मी खरोखर कोण आहे. दुसरा माणूस हसला आणि आश्चर्याने म्हणाला, "अरे, मला आठवतंय. तू तोच भिकारी आहेस ज्याला मी एकदा भिक्षा देण्यास नकार दिला होता आणि दुसऱ्या वेळी मी तुझ्याकडून काही फुले विकत घेतली होती. पण आज तुम्ही सूट-बूट घालून कुठे जात आहात आणि आजकाल काय करत आहात?" तेव्हा पहिला माणूस म्हणाला, "हो, मी तोच भिकारी आहे. पण आज मी एक मोठा फुलांचा व्यापारी आहे आणि याच व्यवसायासाठी मी दुसऱ्या शहरात जात आहे." थोडा वेळ थांबून तो पुन्हा म्हणाला, "जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो, तेव्हा तुम्ही मला निसर्गाच्या त्या नियमाबद्दल सांगितले होते, की ज्यानुसार आपण काहीतरी दिले, तरच आपल्याला काहीतरी मिळते. हा देण्या-घेण्याचा नियम खरोखरच काम करतो मला हे चांगलेच कळले आहे. पण मी नेहमीच स्वतःला भिकारी समजत असे. मी कधीही याच्यावर जाण्याचा विचार केला नाही. आणि जेव्हा मी तुम्हाला दुसऱ्यांदा भेटलो, तेव्हा तुम्ही मला सांगितले, की मी एक व्यापारी झालो आहे. आता मला समजले होते की मी प्रत्यक्षात भिकारी नव्हतो तर एक व्यापारी झालो होतो. लोक मला इतकी भिक्षा का देत होते हे मला समजले. कारण ते मला भिक्षा देत नव्हते, तर उलट ते त्या फुलांची किंमत मोजत होते. यापेक्षा स्वस्त फुले मिळणार नसल्याने सर्वजण माझी फुले खरेदी करत होते. लोकांच्या नजरेत मी एक छोटासा व्यापारी होतो, पण माझ्या स्वतःच्या नजरेत मी भिकारी होतो. तुम्ही सांगितल्यानंतर मला समजले की मी एक छोटासा व्यापारी आहे. ट्रेनमध्ये फुले वाटून जमा झालेल्या पैशातून मी खूप फुले खरेदी केली आणि फुलांचा व्यापारी झालो. येथील लोकांना फुले खूप आवडतात आणि त्यांच्या या आवडीमुळे मी आज एक मोठा फुलांचा व्यापारी बनलो आहे. दोन्ही व्यापारी आता आनंदी होते आणि स्टेशनवर पोहोचल्यावर ते एकत्र उतरले आणि आपापल्या व्यवसायांबद्दल बोलत पुढे निघाले. मित्रांनो, या कथेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. कथेतील उंच व्यावसायिकाला गिव्ह अँड टेकचा नियम चांगलाच माहीत होता. जगातील सर्व मोठे उद्योगपती जीवनाच्या या नियमाचा वापर करून यशस्वी झाले आहेत. त्याने भिकाऱ्यालाही हे सूत्र सांगितले. भिकाऱ्याने हा नैसर्गिक नियम स्वीकारला आणि त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यात स्पष्टपणे दिसू लागला. त्याने आपले विचार विस्तारले आणि त्यामुळे त्याचे आयुष्य विस्तारले. ही कथा आपल्याला सांगते की जर आपण आपले विचार विस्तृत केले तर काहीही साध्य करता येते. जर आपण स्वतःला लहान समजत राहिलो तर आपण नेहमीच लहान राहू. महान होण्यासाठी आपल्याला आपले विचार मोठे करावे लागतील आणि स्वतःबद्दल मोठा विचार करावा लागेल. कथेचा अर्थ असा आहे की यश तुमच्या विचारसरणीत असायला हवे. तुमचा आत्मविश्वास जागृत करा. तुमचे विचार विस्तृत करा आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर कसे पोहोचता येईल ते पहा. तर मित्रांनो, कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.